गुढीपाडव्याला काय खरेदी करावं तर पहा, अतिशय परमपवित्र आणि शुभ असा मुहूर्त असलेला गुढीपाडवा हा सण आपण अतिशय आनंदात उत्साहात साजरा करत असतो। तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कुठल्याही कार्याला आपण सुरुवात करू शकतो। तर जेव्हा गुढीपाडवा असतो तेव्हा आपल्याला मुहूर्त बघण्याची आवश्यकता नसते, म्हणूनच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला असा गुढीपाडवा ह्या सणाला आपण काय खरेदी करायला हवी की त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराट राहण्यास मदत होईल। तर दिव्य अशा मुहूर्तावर खूप जण गाडी बंगला घर किंवा फ्लॅट खरेदी करत असतात। त्याचबरोबर सोनं चांदी सुद्धा खरेदी केलं जातं, पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही। तर त्यासाठी सोन्या चांदीपेक्षा सुद्धा अतिशय मौल्यवान अशा काही गोष्टी असतात की ज्यांची आपल्याला खूप जास्त गरज असते, दैनंदिन जीवनात आपल्याला त्या वस्तूंची गरज असते, त्यामुळे आपण अशा वस्तू सुद्धा खरेदी करू शकतो। तर त्यात बघा की फक्त सोने चांदीच खरेदी करणं शुभ मानलं जातं असं नाही, त्यासोबतच आपले जे ग्रंथ आहेत जसं की रामायण असेल, श्रीमद भागवत महापुराण असेल किंवा भगवद्गीता असेल, जर समजा तुमच्याकडे गुरुचरित्र नसेल ते तुम्ही घेऊ शकता। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या दिव्य ग्रंथाची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात। श्री रामचरितमानस असेल तर हे अतिशय दिव्य असे ग्रंथ आपल्या घरात असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। ती पूजा करावी आणि जे आपल्या अगदी दररोज आपल्याला याचं पारायण करणं शक्य नसेल तर कमीत कमी 1-2 पानं सुद्धा आपण पठण करू शकतो। देवपूजेमध्ये लागणारी जी भांडी असतात जसं की तांब्याची जी वस्तू असतात किंवा पितळाची वस्तू आपल्याला गरजेची असतात, अशा वेळेला तांबे किंवा चांदीच्या वस्तू, चांदीच्या नसेल शक्य तर तांबे आणि पितळाच्या वस्तू सुद्धा आपण खरेदी करू शकतो। त्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही जपमाळ सुद्धा घेऊ शकता। त्यात तुम्ही रुद्राक्षाची माळ असेल, तुळशी माळ असेल किंवा जी हळदीची माळ असते ती सुद्धा घेऊ शकतात। त्यानंतर कमलगट्ट्याची माळ घेऊ शकतात, तिच्यावर जप केला तर अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते। म्हणजेच की हे जे धन तुम्हाला प्राप्त होणार आहे हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण याला सोन्या चांदीपेक्षा अतिशय मौल्यवान अशा ह्या वस्तू खरेदी करा आणि जे काही आपली आध्यात्मिक उन्नती होणं ही महत्त्वाचं असतं, कारण इथे आपल्याला पैशाची गरज असतेच, हे धन तर गरजेचं आहेच, पण जे पुण्य संचय आहे ते आपलं जे नामजपचं धन आहे हे सुद्धा आपण कमवणं तितकंच गरजेचं आहे, कारण हे आपल्याला खूप जास्त गरजेचं असणार आहे। म्हणून जे संपत्ती धनसंपत्ती प्राप्त आपल्याला व्हावी असं वाटत असतं, पण त्यासोबतच आपलं आध्यात्मिक उन्नती होणं हे सुद्धा आपलं खरं धन आहे, हे सुद्धा वाढवणं गरजेचं असतं।